सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आणि खऱ्या अर्थाने हे वाक्य सार्थ करत फिर्यादी यांना चोरी केलेला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम बुधवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात संपन्न झाला। नाशिक रोड परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या अंबड, सातपूर, इंदिरानगर, नाशिक रोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाल्याने फिर्यादी नागरिकांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले। पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मुद्देमाल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले। हमारा दोस्त, सच्ची बात बताता हूँ, कानून एक दोस्त हम लोग पढ़ते हैं, बट पहली बार मैंने देखा है। मेरे घर में पूछ किया और मेरे को क्या क्या जरूरत है, मेरा परिवार का क्या ताकत देने का, सब कुछ उन लोग किया। आई रियली अप्रिशिएट देवलाली पुलिस स्टेशन, इतना मेरे लिए किया और सच में बोलता हूँ उनको मेरे परिवार में एक तरफ दिया और स्पेशली सब लोगों को, बट एक व्यक्ति को मैं बहुत मिस करता हूँ। शहरातील 6 पोलीस ठाणे हद्दीतील जप्त केलेले एकूण 95,30,000 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना यावेळी परत करण्यात आला। यामध्ये सोन्याचे दागिने, मोटरसायकल, टीव्ही, लॅपटॉप, मंदिरातील मूर्ती आदी चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करून मूळ फिर्यादींना परत करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत अधिक माहिती दिली। झोन 2 डीसीपी झोन 2 व त्यांचे सर्व सिनियर पीआय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे, तर मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल, मग त्याच्यामध्ये कॅश आहे, सोने चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत, त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी। तर हे आज आम्ही एक 75 फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डीसीपी झोन 2 व सर्व झोन 2 मधील सिनियर पीआय नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो। सर, नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई आली, 20,22,000चा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आणि तो वाटप पण केला। त्यांना काही रिवॉर्ड देणार? आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना सीपी ऑफिसला बोलवून घेतो, एकतर क्राईम मीटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सिनियर पीआय त्यांचे डिटेक्शन्स पुटअप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसमध्ये देतो। सर, कसं आता पीडित व्यक्तीने नाशिक पोलीस दलाचे आभार व्यक्त केले त्याचा मुद्देमाल मिळाला, परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असं आहे की आरोपी 7 दिवसात 10 दिवसात सुटतो, जे पोलीस आपलं काम करतात, कायदा तरी काही बाकी इतर गोष्टी कमी पडतात, याबद्दल काय उपाययोजना करता येऊ शकतात? ज्यांनी त्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आदींसह अधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।